तर नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। बिबट्यानं नागरिकांवर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे। परिसरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। तर या बिबट्याचं सर्च ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन देखील आता सुरू आहे। ती एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर। नागपुरात तिकडे पुन्हा बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे। तर या बिबट्यानं नागरिकांवर देखील हल्ला केलेला आहे, नागरिकांना जखमी केलेला आहे। या जखमी नागरिकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या बिबट्याला पकडण्यासाठी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी वन विभागाची टीम देखील त्या ठिकाणी आता दाखल झालेली आहे। तर नागपुरातील ही दृश्य आपण पाहतोय। या परिसरात पुन्हा एकदा बिबट्यानं नागरिकांवर हल्ला केलेला आहे। यात नागरिक जखमी झालेले आहेत। तर जखमी नागरिकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आधी देखील बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा नागपुरात बिबट्यानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय। या बिबट्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी मोठा संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वन विभागाची टीम त्या ठिकाणी आता दाखल झालेली आहे। या बिबट्याचं सर्च ऑपरेशन सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। तर नागरिकांना मात्र काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर परिसरात आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। बिबट्याचं हे सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। जाळ्या लावून या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न वन विभागाकडून केला जातोय। तर परिसरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात दिसतोय। नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। ज्ञानेश्वर, नेमकं कुठपर्यंत आलंय आता हे बिबट्याचं सर्च ऑपरेशन? अगदी आतापर्यंत आपण जर पाहाल तर वन विभागाच्या टीमच्या वतीने या ठिकाणी 2 डाट जे आहे ते बिबट्याला देण्यात आले। जवळपास 3 डाट नंतर बिबट्या बेशुद्ध होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। सध्या 2 डाट देण्यात आले आहे। अगदीच या ठिकाणी दृश्यांमध्ये जर पाहाल तर वन विभागाची टीम जी आहे ती त्याच पद्धतीने प्रयत्न करते आणि अगदीच बिबट्या कोणत्याही क्षणी अगदी हे वरच्या माळ्यावरती जे सध्याला असल्याची माहिती आहे। हा परिसर वरचा छतावरील जरी असला तरी अगदी मोकळा आहे। त्यामुळे या ठिकाणून जर बिबट्याने जंप जर घेतला तर काही नागरिकांवर हल्ला देखील होऊ शकतो। कारण की सकाळी पहाटेच जे आहे ते त्यांनी जवळपास 5 लोकांवर जे आहे ते हल्ला केला होता, ज्यामध्ये 2 महिला असतील, एक बाळ असेल आणि 2 पुरुष हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। त्यांना सध्याला आता जे आहे ते रुग्णालयात दाखल केल्या गेले आहे। एकूणच 2 डाट सध्याला जे आहे ते मारण्यामध्ये वन विभागाच्या पथकाला या ठिकाणी यश आले। अजूनही 1 डाट मारतील, त्यानंतर कदाचित बिबट्या या ठिकाणी जे आहे ते बेशुद्ध झाल्याचं त्या ठिकाणी कन्फर्म झाल्यानंतरच त्याला जे आहे ते रेस्क्यू केलं जाईल। या ठिकाणी पाहू शकतो हे वन विभागाचे कर्मचारी नेट आणि जाळी रस्सी या ठिकाणी नेत आहे आणि अगदी जलद गतीने जे आहे ते रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी एकंदरीत प्रयत्न केला जातोय। आणि एकूणच हा बिबट्या शिरल्यानंतर या परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी जी आहे ती पाहण्यासाठी या पद्धतीने केलेली आहे। मोठा जमाव या परिसरात झालेला आहे। अगदी छोट्या आळीचा हा रस्ता आहे, त्यामुळे या भागातून जे आहे ते बिबट्या जंप घेतल्यानंतर जे आहे ते नागरिकांवरती जे हल्ला चढू शकतो याची सुद्धा पुरेपूर काळजी पोलीस विभाग असेल, वन विभाग असेल यांचे अधिकारी कर्मचारी घेत आहेत। त्यामुळे एकीकडे बिबट्याला रेस्क्यू करण्याचं आव्हान तर दुसरीकडे नागरिकांना देखील या ठिकाणी जे आहे ते बाजूला होण्यासाठी आव्हान जे ते या ठिकाणी केलं जात आहे। आता कोणत्याही क्षणी जे आहे ते बिबट्याचं या ठिकाणी रेस्क्यू केलं जाऊ शकतं आणि अगदी हा जो घर आहे, घराच्या अगदी मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा या ठिकाणी या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण नेट
या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, कारण की खालच्या रस्त्याने जर का बिबट्या जर आला तर कुठेही पळ काढू नये यासाठी ही खबरदारी घेतल्या गेली आहे। सोबतच बाजूला जे ते काही कर्मचारी सुद्धा या ठिकाणी अगदी नेटला घट्ट पकडून या ठिकाणी उभे आहे, कारण की आजूबाजूला जे काही कटडे ज्याला नेट ही बांधण्यात आले आहे ती कमकुवत आहे, त्यामुळे बिबट्या वेगाने पळाला तर ही नेट सुटू नये त्याकरता काही अधिकारी सुद्धा स्वतः हाताने या ठिकाणी नेट पकडून या ठिकाणी उभे आहेत। जी ज्ञानेश्वर, खरं तर आपण जसं की म्हणालात की हा बिबट्या आता थोड्याच वेळात बेशुद्ध होऊ शकतो, त्याला त्यानंतर पकडतील, मात्र बिबट्याला पकडल्यानंतर आता पुढे काय नेमकी भूमिका घेऊ शकतं वन विभाग? कारण कालच अधिवेशनात खरं तर बिबट्यांच्या या प्रश्नावर चर्चा झालेली आहे। जे बिबटे नरभक्षी आहेत त्यांना मात्र मारण्याच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत वनमंत्र्यांकडून, त्या संदर्भात काही अपडेट आहे का? अगदीच आपण बघितलं तर विदर्भामध्ये जवळपास वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये 70 पेक्षाही जास्त जे आहे ते मृत्यू झालेले आहे। वन्य प्राणी आणि मानवी संघर्ष हा विदर्भासाठी नवा नाही, मात्र हा जो रेस्क्यू ऑपरेशन आहे अगदी शहरी भागात म्हणजे नागपूर शहरामध्येच होतो आहे। यापूर्वी 2 आठवड्यापूर्वी आपण नागपूरच्या भांडेवाडी परिसरात देखील बघितलं, याच पद्धतीने एका घरामध्ये बिबट्या शिरला होता आणि त्यानंतर 2 दिवसाआधी सुद्धा बिबट्या या परिसरामध्ये आढळून आलेला होता। कदाचित तोच बिबट्या आज या ठिकाणी शिरला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। आणि हा जो पारडी परिसर आहे, पारडी परिसरातील शिवनगर कॉलनी या भागामध्ये हा जो भाग आहे अगदी शहराला लागलेला भाग आहे, त्यामुळे हा काय ग्रामीण भाग किंवा अगदी जंगल परिसराला लागलेला भाग नाही, तर शहरामधीलच शेवटच्या टोकाला असलेला भाग आहे। त्यामुळे शहरी भागात बिबट्या शिरल्याने एक भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे। वारंवार या पद्धतीच्या घटना ज्या आहेत या परिसरात घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण, दहशतीचं वातावरण या ठिकाणी पसरलं गेलेलं आहे। ज्या पद्धतीने बिबट्याने काही लोकांवर या ठिकाणी सकाळी हल्ला चढवला, अगदीच मोठ्या खुणा, मोठ्या जखमा त्यांच्या शरीरावरती या ठिकाणी पडल्याचं जे आहे ते दिसून येत आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ जे आहे ते रुग्णालयामध्ये भरती करावं लागलं। आता अगदीच या बिबट्याचं रेस्क्यू झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाच्या माध्यमातून जे आहे ते यांना नेलं जाईल आणि त्यानंतर काय ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे आहे ते निर्णय घेतला जाणार। मात्र नक्कीच हिवाळी अधिवेशनाचा आज 3रा दिवस असताना काल देखील बिबट्यांचा मुद्दा जे आहे ते अधिवेशनामध्ये गाजलेला असताना आज 3ऱ्या दिवशी चक्क उपराजधानी नागपूरमध्ये जे आहे ते हा बिबट्या या ठिकाणी आढळून आल्याने नक्कीच आता यावर काही ना काहीतरी तात्काळ उपाययोजना कराव्या लागतील शासनाला, नाहीतर अशाच पद्धतीने मानवी संघर्ष आणि मानवी आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष जे आहे ते आपल्याला कायम पाहायला मिळेल, ज्यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत। त्यामुळे नक्कीच वन्य प्राण्यांच्या संरक्षणाबरोबर इथं मानवी जीवनांचा देखील संरक्षण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे काहीतरी कठोर निर्णय जे आहे ते आता सरकारच्या माध्यमातून आज अधिवेशनात काही घेतले जाऊ शकतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की आपण बघितलं की विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचे यामध्ये जे आहे ते मृत्यू झालेले, जवळपास 70 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांना जे आहे ते आपला या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीव गमावा लागला। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आता काहीतरी आजच्या अधिवेशनात जे आहे ते हा चर्चा जे आहे ते मोठा ताकदीने विरोधकांकडून चर्चेला जाऊ शकतो आणि यावर आज सरकारकडून देखील काही भूमिका मांडली जाते का ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सद्यस्थितीत आपण या ठिकाणी पाहाल तर शिवनगर परिसरातील हा बिबट्या शिरला गेला आहे आणि अगदीच रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येत आहे आणि रेस्क्यू व्हॅन उभी आहे। अगदीच या ठिकाणी जाळीचं कटडं देखील या ठिकाणी पिंजरा देखील बोलवण्यात आलेला आहे, त्यामुळे नक्कीच आता बिबट्या बेशुद्ध झालाय का? खरं तर वारंवार सर्वपक्षीय आमदारांकडून हा मुद्दा उपस्थित केला जातोय बिबट्या संदर्भातला। तुम्ही पिंजरे लावा या बिबट्यांना, खरं तर जे नाना पटोले म्हणले होते की इतर बोकड वगैरे टाकण्यापेक्षा तुम्ही रानडुकरांना त्या ठिकाणी त्यांचं खाद्य म्हणून ठेवा, अनेक पिंजरे लावा आणि या बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी देखील काल अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय आमदारांनी केली होती कालच्या अधिवेशनात। ज्ञानेश्वर, अगदीच आपण तर बिबट्यांचा आणि मानवी संघर्ष हा विदर्भापुरता मर्यादित नाही, राज्यभरामध्ये अशा पद्धतीची घटना घडत आहे। अनेक शेतकऱ्यांना यामध्ये जे आहे ते जीव गमावा लागतोय। काल अधिवेशनामध्ये सुद्धा या पद्धतीने जे आहे ते सर्वपक्षीय आमदारांनी हा मुद्दा जे आहे ते या ठिकाणी उठविला आणि वनमंत्र्यांनी जे आहे ते काही बकरी जे आहे ते जंगलात सोडण्याचं या ठिकाणी सांगितलं। मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर सध्याला निर्णय अद्याप जे आहे ते ठोस घेतला गेला नाही, त्यामुळे काही ना काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे।
अन्यथा मानवी आणि वन्य प्राण्यांचा हा जो संघर्ष आहे हा असाच कायम असेल, ज्यामध्ये अनेक लोकांना जे आहे ते नागरिकांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागेल. आणि आज अशाच पद्धतीने जे आहे ते 5 जणांवर जवळपास जे आहे ते या बिबट्याने हल्ला चढवलेला आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर जखमा जे आहे ते या नागरिकांच्या शरीरावरती या ठिकाणी झालेल्या आहे. त्यामुळे सध्या ते रुग्णालयात उपचार घेत असले तरीही मोठी इजा असल्याने जे आहे त्यांचं आयुष्य जगण्याचा या ठिकाणी प्रश्न जे आहे ते एकंदरीत निर्माण झालेला आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते आज अधिवेशनात पुन्हा हा मुद्दा जे आहे ते चर्चेला जाऊ शकतो आणि यावर वनमंत्री नेमकी काय भूमिका घेतात ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचंच असेल. मात्र सद्यस्थितीत जर बघितलं तर हा बिबट्या आता रेस्क्यू करण्याला जे आहे ते अगदी वेग आलेला आहे. वन विभागाचं पथक असेल अगदी आता आतमध्ये शिरण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. कदाचित 2 डाट मारल्यानंतर बिबट्या बेशुद्ध पडला की का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आणि पाहू शकतो की वन विभागाचा एक कर्मचारी आता सध्याला जे आहे ते थेट आतमध्ये चालला गेलेला आहे आणि अगदीच आता बिबट्या कुठे आहे आणि बेशुद्ध झाला का याची चौकशी आता एकंदरीत केली जात आहे. जेव्हा त्यांच्याकडनं सूचना येतील बिबट्या बेशुद्ध झाला तर त्यानंतर तात्काळ जे आहे ते वन विभागाच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करून जे आहे ते रेस्क्यू व्हॅनमध्ये या ठिकाणी बंद करून नेलं जाणार आहे. आणि त्यानंतर कुठं ना कुठेतरी या ठिकाणी या परिसरातील नागरिकांचा जे काही भीतीचं वातावरण आहे त्यामधून त्यांचा मोकळा श्वास सुटेल. मात्र सद्यस्थितीत पाहाल तर अतिशय वेग या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनला या ठिकाणी आलेला आहे. आणि अगदीच या ठिकाणी वरती सुद्धा आपण पाहू शकतो की 4 वन विभागाचे कर्मचारी अगदी बिबट्या ज्या ठिकाणी आहे अगदी त्याच्या बाजूला जे आहे ते या ठिकाणी 4 कर्मचारी उभे आहे आणि एक कर्मचारी आता आतमध्ये गेलेला आहे. त्यामुळे नक्कीच आता बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अतिशय वेग आलेला आहे आणि अगदीच या ठिकाणी जी रेस्क्यू व्हॅन आहे ती देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आलेलं आहे. अगदीच आत म्हणजे बिबट्याला कैद करण्यासाठी हा पिंजरा ठेवण्यात आला आणि यामध्ये जे आहे ते बिबट्याला आता थोड्याच वेळात नेलं जाईल. एकूणच नागरिकांची गर्दी या परिसरात खरं तर बिबट्याचा मानवी वस्तीतील हल्ल्याचा हा संपूर्ण घटना आहेत त्या वाढतच चाललेल्या आहेत. 2 दिवसांपूर्वी कापसी भागात देखील बिबट्या आढळला होता आणि आता पारडी शिवारात या बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. अनेक नागरिकांवर हल्ला केलेला आहे. मग प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या असतील तरी प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे का? त्या ठिकाणी काळजी घेण्यात आली होती का या आधी सुद्धा? कारण 2 दिवसांपूर्वी देखील हा बिबट्या कापसी भागात आढळून आला होता. अगदीच 2 दिवसापूर्वी दुपारी 12:30 दरम्यान काही लोकांना जे आहे ते हा बिबट्या आढळून आला होता. काही जणांनी मोबाईलमध्ये तो व्हिडिओ कैद देखील केला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आणि सर्च ऑपरेशन दिवसभर त्या ठिकाणी राबविण्यात आलं. मात्र झुडपी जंगलामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी बिबट्या आढळून आला नाही. ड्रोनच्या माध्यमातून देखील बिबट्याला शोधण्याचा एकंदरीत प्रयत्न केला गेला. मात्र आढळून आल्याने त्या ठिकाणी आलेलं जे काही पथक होतं त्यांना रात्र झाल्यानंतर जे आहे ते परत जावं लागलं. मात्र आज पुन्हा परत जे आहे ते तोच बिबट्या या भागात शिरला असावा असा अंदाज जे आहे ते व्यक्त केला जातोय. त्यामुळे नक्कीच प्रशासनाच्या वतीने जे आहे ते त्यानंतर शोध तपास कार्य कायम ठेवला गेला नाही का हा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित केला जातोय. मात्र या ठिकाणी शिवनगर भागामध्ये हा बिबट्या कधी शिरला या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अगदी या ठिकाणचे स्थानिक आहेत. काका साधारण किती वाजता बिबट्या आला? ये तो 5:45 बजे करीब आया है. साधारण किती लोकांना जखमी केलं? किती लोक जखमी झाले? 4 जन. धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. तिकडे नागपूरच्या पारडी शिवारात सध्या बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.